नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये नेमकं चाललंय काय? प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये काही ना काही अप्रिय घटना घडत आहेत. आणि अप्रिय घटना तर घडत आहेत, पण जी माणसं या घटना घडून आणतायत त्याच्यामध्ये अत्यंत क्रूरता पाहायला मिळते. तसं पाहिलं तर बीड जिल्ह्यातल्या मासाजोगचं प्रकरण तर जिवंत आहे. संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाली आहे. परंतु जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा एका व्यक्तीला गरम सळाया करून त्या ठिकाणी चटके देण्यात आलेले आहेत. अत्यंत बेरहमीनं त्याला त्या ठिकाणी चटके दिलेले आहेत. हाही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पण त्याही पुढे जाऊन बीड जिल्ह्यातल्याच शिरूर तालुक्यातला एक कार्यकर्ता एका व्यक्तीला बेदमपणे बॅटनं मारताना दिसतोय. ही व्यक्ती अर्धनग्न आहे आणि तिला बॅटनं मारत असताना एक दोन व्यक्ती त्या माणसाला पकडतायत. पांढरा शुभ्र कपडे घातलेला तरुण बॅट हातामध्ये घेऊन त्याच्या तळपायावरती जोरजोरात मारतोय आणि ही व्यक्ती किंचाळते, विवळते. अरे बापरे, अशा पद्धतीचा आवाज त्या ठिकाणी देते. परंतु त्याला कोणी वाचवत नाही, कोणी सोडवत नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जेव्हा व्हायरल झाला त्यावेळेस ही व्यक्ती कोण आहे आणि मारणारा तरुण नेमका कोण आहे याची सुद्धा या ठिकाणी चर्चा झाली आणि डीएस न्यूज पर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचली. ही माहिती घेत असताना एक गोष्ट लक्षात आली की आष्टी, पाटोदा आणि शिरूर या तिन्ही तालुक्याचे आमदार सुरेश धस यांचा एक कार्यकर्ता ज्याचं नाव आहे सतीश भोसले, जो भारतीय जनता पार्टीच्या भाजप भटक्या विमुक्त आघाडी युवा प्रदेशाचा तो सहसंयोजक आहे आणि त्यासोबत महाराष्ट्र राज्य आदिवासी संघटनेचा तो सचिव आहे, ज्याचं नाव सतीश भोसले आहे आणि त्याला आमदार सुरेश धस हे खोक्या नावानं हाक मारतात. वास्तविक पाहता पारधी समाजातून येणारा हा सतीश भोसले याची या भागामध्ये प्रचंड दहशत असल्याचं लोक आता बोलू लागलेले. हा जो व्हिडिओ पाहिला, हा व्हिडिओ मी तुम्हाला याही ठिकाणी दाखवू शकत होतो, परंतु विचलित करणारा व्हिडिओ आहे. अर्धनग्न व्यक्तीला बॅटनं जोरजोरात मारणारा हा तरुण, ज्यावेळेस याची माहिती आपण घेतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली आणि आणखी एक व्हिडिओ त्याचा व्हायरल झाला. तो व्हिडिओ असा होता की या शिरूर पासून बावी फाट्याजवळ एक दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे हे बापलेक आहेत. या दिलीप ढाकलेच्या शेतामध्ये या सतीश भोसले आणि त्याच्या सहकार्याने एक जाळं लावलं होतं. हे दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे यांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळेस दिलीप ढाकणेंचे दात पूर्ण पाडण्यात आलेले आहेत, हे व्हिडिओमध्ये दिसतंय. आणि महेश ढाकणे जो त्यांचा मुलगा आहे त्याचे पाय फ्रॅक्चर झालाय हेही त्या व्हिडिओमध्ये दिसतंय. आणि ज्यावेळेस याच्याशी माहिती करण्याचा प्रयत्न केला आपण की नेमकं कोणी केलं, कशानं केलं, त्यावेळेस त्यांनी जी सांगितलेली घटना आहे की सतीश भोसले यानं बावी या ठिकाणी एक जाळं लावलं होतं आणि त्या ठिकाणी तो हरण पकडत होता. हरण या ठिकाणी तुम्ही बार बार येऊ नका आणि हरण पकडू नका असं मी त्याला सांगितलं, असं दिलीप ढाकणे यांनी सांगितलं. मी त्याला 2-3 वेळेस नव्हे अनेक वेळा त्या ठिकाणी विरोध केला, परंतु ते ऐकत नव्हता आणि अशा परिस्थितीमध्ये मी त्याची व्हिडिओ शूटिंग करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सतीश भोसले आणि त्याच्या सहकार्याने मला बेदम मारहाण केली. मला तर त्यांनी रॉडनं मारलंच, त्यामध्ये माझे पूर्ण दातही पडले. मी मृत अवस्थेमध्ये खाली पडलो. त्यांनी मला मेलं म्हणून सोडलं आणि अशाच वेळेला माझा मुलगा महेश ढाकणे हा त्या ठिकाणी आला. या पुढची स्टोरी महेश ढाकणेनं सांगितली की मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस माझे वडील त्या ठिकाणी खाली पडले होते आणि त्यांच्या तोंडावरती मार लागला होता, हे मी दुरून पाहिलं. त्यावेळेस त्यांचे दातही पडले होते. मी ज्यावेळेस त्यांना वाचवायला गेलो त्यावेळेस महेश ढाकणे यांना सुद्धा त्या तरुणांनी त्या ठिकाणी बेदम मारहाण केली. त्यामध्ये त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आणि दोघंही त्या ठिकाणी जखमी झाले. हे दोघंही एसपी कार्यालयात गेले, पोलीस स्टेशनला गेले, परंतु यांचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यांना पोलिसांनी हाकलून दिलं असा सुद्धा आरोप त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. म्हणून हा गुन्हा दाखल झालाच नाही. परंतु त्यांचा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर त्यांनी व्हायरल केला. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते काही त्या ठिकाणी त्यांच्या मदतीला आले. ही घटना सगळी घडत असताना, याविषयी चर्चा होत असताना सतीश भोसले हा नेमका कोण आहे हे ज्यावेळेस सोशल मीडियावर आपण चेक केलं आणि अंजलीताई दमानी या सामाजिक कार्यकर्त्या यांनी आपल्या एक्स अकाउंटला अनेक व्हिडिओ व्हायरल केले. त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते की हा सतीश भोसले एका व्हीआयपी गाडीमधून जातोय आणि या गाडीमध्ये 500-200 रुपयांचे नोटांचे बंडल तो त्या ठिकाणी उडवतोय. तो गाडीच्या डॅशबोर्डवर ते फेकतोय आणि हा फेकणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि अंजलीताई दमानी यांनी प्रश्न उपस्थित केला, हा सतीश भोसले नेमका कोण आहे आणि याच्याकडे एवढे पैसे आले कुठून? तर हा सुरेश धस आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे असं सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. दुसरा एक व्हिडिओ या सतीश भोसलेचा समोर आला आणि तो म्हणजे तो हेलिकॉप्टरमधून उतरतोय, अगदी ऐश आरामात हा जिंदगी जगतोय. तिसऱ्या व्हिडिओमध्ये तो व्हीआयपी लॉजमध्ये त्या ठिकाणी जीवन जगतोय आणि जीवन कसं पाहिजे तर सतीश भोसलेसारखं पाहिजे असं सुद्धा बांधताना तो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे एकंदरीत पैशाची बंडलं गाडीत घेऊन फिरणारा, हेलिकॉप्टरमधून उतरणारा,
VIP हॉटेलमध्ये त्या ठिकाणी 5 स्टार हॉटेलमध्ये तो त्या ठिकाणी ऐश करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि याही पुढे जाऊन प्रचंड गाड्यांच्या ताफ्यामध्ये तो फिरतोय. त्याच्या हातामध्ये सोन्याचे कडे आहेत, अंगठ्या आहेत, गळ्यामध्ये मोठं लॉकेट आहे, म्हणजे सोन्याचं धनदौलतीचं सुद्धा या ठिकाणी प्रदर्शन होत आहे. आणि दुसरा भाग या ठिकाणी एका अर्धनग्न व्यक्तीला बॅटनं बेधमपणे मारताना दिसतोय, म्हणजे हा सुद्धा क्रूर आहे हे स्पष्ट या ठिकाणी होत आहे. आणि तिसरा भाग दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे या दोघांना सुद्धा त्या ठिकाणी बेदम मारहाण केलेली आहे. दिलीप ढाकणे यांचे दातही पडले तर महेश ढाकणे यांचा पायही मोडलेला आहे. याला पूर्ण राजकीय बळ कुणाचं आहे, पाठबळ कुणाचं आहे हे पाहत असताना एक ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झाली आहे, की अंजलीताई दमानी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि अनेक कार्यकर्त्यांनी व्हायरल केली आहे. त्यामध्ये आमदार सुरेश धस हे या भोसलेला, नितीन भोसलेला फोन लावतायत आणि ऑडिओवर ते बोलतायत. विशेष म्हणजे सुरेश धस बोलताना त्याला बोलतायत, अरे खोक्या, सॉरी बरं का, मी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला मला उशीर झाला, परंतु उशीर झाला असला तरी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सॉरी म्हणतायत. त्यानंतर हा सतीश भोसले म्हणतो, अण्णा तुमचा फक्त मला आशीर्वाद राहू द्या. त्यावेळेस सुरेश धस बोलतायत की अरे आशीर्वाद 99% नाही, 100% तुला आशीर्वाद आहे. मग हा जो काही प्रकार आहे हा सगळा सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ही ऑडिओ क्लिप त्याचं DS न्यूज या ठिकाणी समर्थन करत नाही किंवा ती खरी आहे का खोटी हेही म्हणत नाही, परंतु आमदार सुरेश धस आणि सतीश भोसले म्हणजेच खोक्या याचा त्या ठिकाणी संवाद होतोय, हे सोशल मीडियावर या ठिकाणी व्हायरल झालंय. मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये ही दादागिरी करण्याची वृत्ती, एवढ्या क्रूरपणे वागण्याची वृत्ती ही नेमकी कशामुळे निर्माण झाली आहे हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. परळीमध्ये धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते वाल्मिक कराड हा आका, याला सुरेश धस यांनी आका शब्द दिला. त्याची निर्गुणपणे वागण्याची पद्धत पाहिली, तो किती बेरहमपणे मारहाण करत होता, त्या ठिकाणी खंडणी वसूल करत होता. हे सगळं सुरेश धसांनी विधानसभेच्या पाटलापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवलं आणि अशा वृत्तीच्या माणसाला शिक्षा झाली पाहिजे ही मागणी सुद्धा आमदार सुरेश धस यांनी केलेली आहे. आज सुद्धा हा जो सतीश भोसले आहे हा आता सुरेश धस यांचाच कार्यकर्ता आहे, त्यांच्याच भारतीय जनता पार्टीच्या एका आघाडीचा, तो राज्याचा युवकांचा सहसंयोजक आहे. मग असा जर युवकांचा सहसंयोग भारतीय जनता पार्टीचा असेल तर भारतीय जनता पार्टीने यावरती काय कारवाई केली आहे, याच्याविषयी कुठली ऍक्शन घेतली आहे हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. सुरेश धस यांच्याशी ज्यावेळेस आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांनी माध्यमांना सांगितलं की हो सतीश माझा कार्यकर्ता आहे, परंतु त्यानं जे मारहाण केलं प्रकरण हे 1.5 वर्षापूर्वीचं आहे आणि एका महिलेला छेडछाड करण्याच्या संदर्भात राग येऊन या सतीश भोसलेने त्याला मारल्याची माझ्याकडे माहिती आहे, परंतु त्याच्या विरोधात कोणी तक्रार दिली नाही. अजूनही जर त्याच्या विरोधात कोणी तक्रार दिली तर मी पोलीस स्टेशनला त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचं स्पष्टपणे सांगितल्याचं सुरेश धस म्हणाले. मी त्याचं समर्थन करत नाही असं सुद्धा सुरेश धस यांनी स्पष्टपणे सांगितलंय. हे एक बरं झालं. दुसरा भाग असा आहे, एक प्रकरणाविषयी सुरेश धस बोलले, परंतु ढाकणे बाप लेकाला ज्या मारहाण झाली त्याविषयी मात्र ते काहीही बोललेले नाहीयेत. या प्रकरणात अंजलीताई दमानिया यांनी थेट पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना संपर्क केला, त्यांना व्हिडिओ पाठवला आणि हे प्रकरण काय आहे याचा चौकशी करा, तपास करा. ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस नवनीत कावत यांनी स्पष्टपणे सांगितलं की याविषयी तक्रार आली नाही, पण सो मोठो म्हणून या संदर्भात मी गुन्हा दाखल करतोय आणि आता शिरूर पोलीस ठाण्यामध्ये या सतीश भोसले उर्फ खोक्याच्या विरोधात गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. ढाकणे बापलेकाला मारण्याचं प्रकरण 19 फेब्रुवारीला घडले. 19 फेब्रुवारीला ते पोलीस स्टेशन आणि SP कार्यालयात गेले होते, मात्र त्यांचा गुन्हा दाखल झाला नाही. 19 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत हे बापलेक दवाखान्यामध्ये उपचार घेत होते आणि आता ते उपचार घेऊन बाहेर आले, परंतु त्यांची हिंमत होत नाही असं ते सांगतायत. कारण सतीश भोसलेची या ठिकाणी दहशत आहे, दादागिरी आहे, त्याचं टोळकं या ठिकाणी काम करत आहे. आम्ही शेतामध्ये राहतोय, 1-1 किलोमीटर दोन्ही बाजूला गाव नाही, आम्ही वस्तीवर राहणारी माणसं आहोत आणि आता आम्ही विरोध केलाय, त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय, आता आमच्या जीवाला धोका निर्माण झालाय असं दिलीप ढाकणे हे माध्यमांशी बोलताना म्हणले. आम्हाला संरक्षण पाहिजे, मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी आम्हाला सहकार्य करायला पाहिजे असंही ते म्हणत आहेत. जे मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याच भारतीय जनता पार्टीचा हा अल्पसंख्याक आघाडीचा प्रदेशाचा युवा संयोजक आहे, सहसंयोजक आहे. आता मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीच्या या पदाधिकाऱ्यावर काय कारवाई करतात हे सुद्धा बघणं या ठिकाणी गरजेचं आहे. आमदार सुरेश धस हे सुद्धा भारतीय जनता पार्टीचे, त्यांचाच हा कार्यकर्ता आहे. तो जर अशा बेरहमपणे जर मारामाऱ्या करत असेल, दादागिरी करत असेल, दहशत निर्माण करत असेल तर हा सुद्धा आकाच आहे असंच म्हणावं लागेल. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुदर्शन घुले ज्या पद्धतीनं टोळकं त्या ठिकाणी वापरत होता आणि त्या टोळीच्या दबावर
वाल्मिक कराड या आकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दहशत निर्माण करत होता. अगदी तशाच पद्धतीनं या आष्टी, शिरूर, पाटोदा या मतदारसंघातल्या शिरूर तालुक्यामध्ये हा सतीश भोसले अशाच या पद्धतीची गँग त्या ठिकाणी टोळी वापरत होता आणि तो दहशत आणि दादागिरी निर्माण करून लोकांना भीती निर्माण करत होता आणि त्याचाही फायदा राजकीय म्हणून तो भारतीय जनता पार्टीसाठी आणि विशेषतः त्या मतदारसंघातले आमदार सुरेश धस यांच्यासाठी तो काम करत होता. एकंदरीत म्हणजे तो सुद्धा या भागातला आकाच आहे असं आता जनता या ठिकाणी म्हणायला लागलेली आहे. मित्रांनो, डीएस न्यूजच्या माध्यमातून हा विषय मी पुन्हा आपल्याला छेडतोय की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण ज्यावेळेस माहिती घेतोय 2014 पासून भारतीय जनता पार्टी देशामध्ये सत्तेत आहे, राज्यामध्ये सत्तेत आहे. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे 7 वर्षापासून महाराष्ट्राचा कारभार पाहत आहेत. गृह मंत्रालयाची वचक, दबाव हा राज्यामध्ये पाहिजे. पोलिसांची भीती ही जनतेच्या मनामध्ये पाहिजे. आदरयुक्त भीती पाहिजे. त्याही पुढे जाऊन एखादा गुन्हा करत असताना पोलीस आपल्यावर कारवाई करतील आणि कायद्यानं आपल्याला जेलमध्ये जावे लागेल ही भीती निर्माण करण्याचं काम हे राज्य सरकारचं असतं आणि त्यामध्ये गृह मंत्रालयाचं प्रमुख ती जबाबदारी असते. 7 वर्षापासून गृहमंत्री पद हे देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी काम करतायत. मुख्यमंत्री म्हणून राहिले, उपमुख्यमंत्री राहिले, आजही ते मुख्यमंत्री आहेत. त्यांनी मात्र आपल्या विभागाचा धाक जो राज्यातल्या जनतेवर होता तो वाढवला नाही, मात्र तो कमी झालेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एका गुन्ह्यामध्ये जर एका आरोपीला कडक शिक्षा झाली तर दुसरा आरोपी ती कृती करण्याची हिंमत आणि धाडसच करू शकत नाही. परंतु आरोपींना काही होतच नाही. राजकीय पाठबळ यांना मिळतंय हे या ठिकाणी स्पष्ट होत आहे. बीड जिल्ह्यातल्या मसाजोगच्या आरोपींना सत्ताधारी मंत्र्याचं पाठबळ होतं हा आरोप सुरेश धसांनी केला. परंतु आता शिरूरमध्ये जी घटना या ठिकाणी घडली, सतीश भोसले ज्यानं जे काही कृत्य केलं याही आरोपीला पाठबळ हे कार्यकर्ता म्हणून, नेता म्हणून सुरेश धस यांचं त्या ठिकाणी आहे हे या ठिकाणी स्पष्ट होत आहे. ज्या ठिकाणी परभणीमध्ये जी घटना घडलेली आहे त्या ठिकाणी मात्र आंदोलनकर्त्याला पोलिसांनी जेलमध्ये घेतलं आणि त्या ठिकाणी बेदम मारहाण करून त्याची हत्या केलेली आहे. त्याचाही कुणी आवाज उचलत नाही. परंतु जालना जिल्ह्यामध्ये सळ्या गरम करून एका युवकाला त्या ठिकाणी चटके देण्यात आलेले, जमिनीचा वाद असेल, जुना वाद असेल किंवा मंदिरात जाण्याचा वाद असेल तो विषय वेगळा, परंतु त्याला अत्यंत अमानुषपणे गरम सळईचे चटके देण्यात आलेले आहेत आणि जे आरोपी आहेत त्यांना सुद्धा राजकीय पाठबळ आहे हे मी आवर्जून सांगतोय. आणि हे सगळं सत्ताधाऱ्यांचे पाठबळ असलेली मंडळी या ठिकाणी काम करतात. मग ते कोणी आमदाराचे कार्यकर्ते, कोणी खासदाराचे कार्यकर्ते, कोणी मंत्र्याचे कार्यकर्ते, कोणी सत्तेतल्या लोकांचे कार्यकर्ते. जर अशा पद्धतीनं चुकीच्या व्यक्तींना ही मंडळी जर ताकद देणार असेल तर जनतेचा रोष हा केव्हा एकत्रित येईल आणि तो कधी उद्रेकात बाहेर पडेल हे या ठिकाणी सांगता येणार नाही. म्हणून आजही राज्य सरकारला आपलं सांगणं आहे, गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनाही सांगणं आहे की आपल्या विभागाचा वचक या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे. आज एका विभागात काही घटना घडली तर त्या मंत्र्याचा राजीनामा मागितला जातो. या ठिकाणी गुन्हेगारी वाढतीये, भ्रष्टाचार वाढतोय, अत्याचार वाढतायत, महिलांवरती अत्याचार वाढतायत. हे सगळं गृह विभागाशी निगडीत आहे. या विभागाचे मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची काही जबाबदारी आहे का नाही? त्यांचा राजीनामा मागण्याची हिंमत तर सत्ताधारी तर नाहीच, पण विरोधक सुद्धा करत नाहीयेत. हे दुर्दैव म्हणावं लागेल. परंतु राज्यातली जनता मात्र या पाठीमागं अपयशी कोण ठरलंय हे मात्र निश्चितपणे शोध घेतला जातोय. आज कुठलीही घटना घडली, अशा पद्धतीची निर्दय आणि क्रूरतेची सीमा ओलांडणारी जर घटना घडली तर राजकीय मंडळी, सामाजिक कार्यकर्ते शोधतायत की मारणारा कोणत्या जातीचा होता आणि मेलेला कोणत्या जातीचा होता. आज जर मारणाराची आणि मरणाराची जात आणि धर्म जर आपण पाहत असू तर या पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र नेमका आपण कोठे घेऊन जातोय हा प्रश्न आहे. एकेकाळी भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रामध्ये निवडणुकीत कॅम्पेन केलं होतं, अरे कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. खऱ्या अर्थानं आज प्रश्न उपस्थित होतोय की फडणवीस साहेब नेमका कोठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा आणि नेमका कोठे घेऊन जायचाय महाराष्ट्र माझा हा प्रश्न या ठिकाणी गंभीरपणे उपस्थित होतोय. मित्रांनो, हे सगळं घडत असताना छत्रपती शिवराय असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्याविषयी सुद्धा अपशब्द वापरून, अपमानजनक वापरून, त्यांची बदनामी करून आज विटंबना करण्याचे प्रकार सुद्धा याच महाराष्ट्रात घडतायत. आणि याला जे काही घटना जे घडून आणतायत हे सुद्धा सत्ताधाऱ्यांच्या जवळचे आहेत नव्हे, सत्तेची मलाई चाटणारे हे कार्यकर्ते आहेत. त्यांच्यावर सुद्धा कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. आणि त्यामुळं या पुढच्या कालावधीमध्ये अशाच जर घटना घडत असतील, अशाच जर राष्ट्रपुरुषांचे अवमान सुद्धा होत असतील तर जातीय तेढ निर्माण होतोय, धर्मीय तेढ निर्माण होतोय आणि यालाही पाठबळ देत आहे सत्तेमध्ये बसलेल्या भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि मंत्री सुद्धा. नितेश राणे हे तर थेट जातीवर बोलतायत, धर्मावर बोलतायत. एक घटनात्मक पदावर बसलेला व्यक्ती जाती आणि धर्माच्या विरोधात एवढं थेट कसं बोलू शकतो हाही प्रश्न उपस्थित होतोय. अबू आझमी विधानसभेमध्ये
औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य करताना त्या ठिकाणी सुद्धा तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे त्यांच्याविषयी देशद्रोही, राष्ट्रद्रोही, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अबू आझमीला अटक झाली पाहिजे, अशा पद्धतीची भाषा करतायत. मात्र रात्रीच्या वेळी एका टेबलवर बसून दोघं पुन्हा चहा पितानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जनतेला वेड समजताय का? जनतेला वेड्यात काढताय का? हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. ह्या सगळ्या जरी घटना घडल्या असल्या तरी शिरूर या तालुक्यामध्ये सतीश भोसले उर्फ खोक्या, आता हा खोक्या का शब्द पडलाय हे माहित नाही, कारण महाराष्ट्रामध्ये खोक्यांचं राजकारण, खोका हा शब्द सातत्यानं पुकारला गेला, उच्चारला गेला. मात्र शिरूरमध्ये सतीश भोसलेला सुरेश धस, आमदार सुरेश धस हे खोक्या हा उल्लेख का करतात हा सुद्धा या ठिकाणी संशोधनाचा आणि विचार करण्याचा भाग आहे. निश्चितपणे हा शब्द का पडला याचाही व्हिडिओ आपण या ठिकाणी तुमच्यासमोर घेऊन येईल. परंतु या ज्या काही घटना घडतात या पाठीमागे राजकीय व्यक्ती आहेत आणि अशा घटनेला जर तुम्ही पाठबळ देणार असाल तर जनता तुम्हाला माफ करणार नाही, जनता तुमच्या सोबत राहणार नाही. हा विषय या ठिकाणी आहे. आणि म्हणून जो धमक्या देणारा, मारामारी करणारा जो सतीश भोसले म्हणजेच खोक्या आहे, याच्याशी सुरेश धस यांचे नेमके काय संबंध आहेत हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. तो त्यांनी जाहीर करणे आणि तुम्हाला सुद्धा या घटनेमध्ये नेमकं काय वाटतंय, तुमची प्रतिक्रिया काय, तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या. कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय आणि महाराष्ट्र पाहत असताना जनतेच्या भावना काय आहेत या सगळ्यांच्या लक्षात आल्या पाहिजेत. त्यामुळे तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या, ती आमच्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. मित्रांनो, जाताना एक विनंती करेल की DS न्यूज हे सत्य माहिती रोखठोक आणि परखडपणे मांडते. कुठल्याही गोदी मीडियाचा आणि सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर बसलेल्या पत्रकारितेचा या ठिकाणी तुम्ही आता विचार करू नका, वाट बघू नका. आपल्यासाठी कुणी आवाज होऊन येईल. तुमच्यासाठी आवाज होणारं DS न्यूज चॅनल सारखे अनेक सोशल माध्यमांचे चॅनल आहेत. या चॅनलवरचे व्हिडिओ, माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर जास्तीत जास्त लोकांना ती शेअर करा, व्हायरल करा आणि समाज जागृतीसाठी आम्हाला सुद्धा सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.